नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT नाशिक। नाशिक वेब सोल्युशन आणि इकडे आहे पेपर पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकलचा। आणि आपण आलो चांदोडवरून नाशिकला 7:30ला निघालो होतो। आता 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत कम्प्युटर बेस पेपर आहे आणि माझा पेपर संपला का नाशिक शहरात फिरूयात। रस्ता मस्ती दिस इज अ बालाय नाव। भरपूर ट्रॅफिक कमी झाली सर्कल तोडल्यामुळे। नाशिक वेब सोल्युशन या ठिकाणी आपण सकाळी पोहोचलो होतो, जवळपास 8:15 8:30 पर्यंत। 11:28 झालेत आणि आमचा मित्र विकास गुले म्हणतोय खूपच लवकर नाशिकला गेला होता। तर विकास सोबत तुम्हालाही सांगतो की मेडिकलचे जे स्टुडंट आहेत त्यांचा एक कम्प्युटर बेस पेपर होता, त्या विद्यार्थ्याला आपण सोडलं। त्याच्यानंतर आपण गेलो कॉलेज रोडला, एक लॉची विद्यार्थिनी तिला घेतलं। त्यानंतर मुंबई नाक्याला आपण गेलो दवाखान्यात आपण हृदयाची चेकअप केली सरांची जे आपल्यासोबत आलेत। त्यानंतर मग मुंबई नाक्यावर मी नाश्ता केला, तो तुम्ही पाहिला असेल। आणि मग आता आलो पंचवटीमध्ये कुठे आलो आहे आपण, तर ओम साई मिसळ या ठिकाणी ज्यांना मी घेऊन आलो आहे ते करतायत मिसळचा नाश्ता आणि त्यांनी घरून चपाती आणि भाजी आणलेली आहे। 2-3 ठिकाणी विचारलं हॉटेलमध्ये, ते म्हणे आउटसाईड फूड नॉट अलाउड, आणि मग यांनी ते अलाउड केलेलं आहे। आता 2 मिसळ घेतल्या, बाकी त्यांचं घरचं जेवण, आणि मला दिले होते पैसे। तर विकास जी तुम्हाला आणि माझ्या सर्व सबस्क्रायबरांना कळलं असेल की सकाळी 7:15 आपण निघालो होतो। त्यात लासलगावचे एक स्टुडंट चांदवडला आलेले होते आणि चांदवडचे 2 स्टुडंट, असा स्टुडंटला आपण घेऊन आलो आहे। भविष्यातले जे डॉक्टर तयार होणार आहेत त्यांना घेऊन आलो आहे आपण। तर त्यांचा नाश्ता जेव्हा होईल तोपर्यंत आता वाजलेत 11:29 आणि 12 वाजता पेपर सुटणार आहे। आणि आपला लक जर चालला आणि 12 वाजता स्टुडंट गाडीत बसला, 12 किंवा 12:15 12:30, तर आपण पुढच्या 1.5 तासामध्ये 2 वाजेपर्यंत आपण घरी जाऊयात। चला काय घडतं बघू आपण। दुपारचा वाजलेला आहे 1:30 आणि आपण आता आलेलो आहोत DMartला। पोरांसाठी छोटीशी खरेदी केली आपण। पूर्वा दिदीला आवडतो हा चॉकलेट चीज मालकिस्ट, प्रतीकला आवडतो चीज चिल मालकिस्ट, आणि आम्हाला सर्वांना आवडते खारी। आता ही खारी आहे 120 रुपयाची, 40 आणि 40, 200 रुपये बिल झालं आहे। हे 200 रुपये आपल्याला पार्टीने जेवायला दिले होते आणि आपण काही जेवण केलेलं नाही आहे। त्या 200 रुपयाचा हा खाऊ जवळपास 4-5 दिवस चालेल आपल्याला। आणि आता त्यांची बाहेर येण्याची वाट बघू। 1 वाजता त्यांना मध्ये सोडलं आहे, आपलंही फिरून झालं। पण DMart म्हणजे पाय दुखून घ्यायचं ठिकाण, खूप पायी चालावं लागतं, बघायला मजा येते आणि आपण गरीब असल्याचं फिलिंग येतं, कारण इतके सारे प्रॉडक्ट असतात, काय घेऊ, काहीच घेऊ शकत नाही अशी गंमत आहे। तर चला आता DMart नंतर जाऊयात चांदवडला। तर मित्रांनो फायनली 2:30 वाजता आपण चांदवडला पोचलो। त्यानंतर घरी आराम केला, थोडंसं लाईट जेवण केलं। संध्याकाळी आपण आपल्या अगरबत्ती दुकानावर आहे
तर तुम्हाला माझा हा प्रवास जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.